ते देखील मागे घेण्याच्या संदर्भामधला निर्णय आज आमच्या बैठकीमध्ये झाला आहे. त्याच्यासाठी स्वतः गुट्टे साहेब आणि विटेकर साहेब पुढाकार घेऊन आता ती प्रोसिजर पूर्ण करतील. परंतु हे करत असताना माननीय सुनेत्रा वहिनींनी देखील राजेशजींशी चर्चा केली, जे उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि याचा सगळ्याचा परिपाक असा आहे की आता जे फॉर्म आहेत आता विड्रॉ होतील. आता विड्रॉ झाल्यानंतर युबीटीचा एक फॉर्म राहील, अजून एक अपक्ष फॉर्म राहील. या संदर्भात काय निर्णय घ्यायचं, कशा पद्धतीनं निवडणूक लढवायची याची स्ट्रॅटेजी देखील आता आम्ही सगळ्यांनी बसून फायनल केलेली आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची व्यूहरचना म्हणा, स्ट्रॅटेजी म्हणा, ही आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र ठरवली. आणि आपल्या मनामध्ये जी काही शंका होती की असे सगळे एकत्र बसणार की नाही बसणार, आज सगळे एकत्र येऊन आमचे जे शहीद भाई आहेत त्यांच्या विजयाचा संकल्प सगळ्यांनी केलेला आहे आणि उद्यापासून ही सगळी मंडळी एकत्र कामाला लागतील आणि फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचा उमेदवार आमचा निवडून येईल. नाही, ठीक आहे ना, अजून 3 वाजेपर्यंत वेळ आहे. 3 वाजेपर्यंत काही गोष्टी क्लिअर होतील. या सगळ्या गोष्टींवर आपण 3 वाजल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. राहुल गांधी म्हणतात की देशात नाही, राहुल गांधींचं म्हणणं आहे की देशावर संकट आहे. ते कुठे देशात बोललेत की बाहेर जाऊन बोललेत? कारण ते शक्यतो देशाची बदनामी बाहेर जाऊन जास्त करतात. त्यामुळे राहुल गांधींच्या म्हणण्याला किती महत्व आहे देशामध्ये हे निवडणुकांमधनं तुम्ही बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असेल की देशभरात जी काही राज्य आहेत त्यांच्यामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या तिथे पूर्णतः एनडीएचं सरकार आलेलं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास व्यक्त केलेला आहे, अमित भाईंवर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सांगण्याला किती महत्व आहे याची मला कल्पना नाही, पण त्यांचं कोण ऐकत नाही हे अनेक निवडणुकांमधनं भारतातल्या बंधू भगिनींनी दाखवून दिलेलं आहे. गुलाबराव पाटलांनी बंडू परिवार नाराज आहे तर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर आजची परिस्थिती राहिली. गुलाबराव पाटील गुलाबराव तुमच्या पक्षातले नेते अशा पद्धतीने काल नाही, गुलाबराव पाटील साहेब काय बोलले मला माहित नाही. ते बोललेलं ते मी बघतो, व्हिडिओ बघतो आणि त्याच्यानंतर सांगतो. परभणीतल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि काय निर्णय झाला? परभणीतल्या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीचा संकल्प सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी केलेला आहे. बंडखोरांची बंदूक होईल. मी सांगितलं परभणीच्या बाबतीमध्ये गैरसमजातनं जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फॉर्म भरलेला होता त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या ज्या आहेत, अध्यक्ष आहेत, सुनेत्रा वहिनींनी देखील राजेशजींची चर्चा केली, गुट्टे साहेबांची चर्चा केली. माझ्यासमोर तटकरे साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची देखील चर्चा झालेली आहे. आता देखील माझी थोड्या वेळापूर्वी तटकरे साहेबांची चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं महायुती म्हणून आम्ही एकसंघ राहण्याचा निर्णय जो नेत्यांना अपेक्षित आहे तो आम्ही घेतलेला आहे. म्हणूनच आम्ही सगळे तुम्हाला इथे दिसतोय आणि आता 11 वाजता फॉर्म मागे घ्यायची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आता ही पत्रकार परिषद संपली की दोघे जाऊन तो फॉर्म मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. बंडखोर उमेदवारांसोबत आपलं काही बोलणं झालं आहे, त्यांना भेटणार आहात? नाही, आवश्यकता भासली तर भेटेन ना मी. पण आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराची जबाबदारी जर विटेकर साहेबांनी घेतलेली आहे तर मला काय त्यांच्याशी बोलायची आवश्यकता नाही. माझं विटेकर साहेबांची चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराबद्दल बोललं जाते, परंतु भाजपकडून एक उमेदवारी अर्ज आहे. नाही, भारतीय जनता पार्टीकडनं जरी उमेदवारी अर्ज असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या इथे बसलेल्या आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, ते ती जबाबदारी घेतील. दोन्ही आमदारांची नाराजी दूर झाली आहे. नाराजी नव्हतीच. कोणाची होती? भाजप घटक पक्षांना कोकणातील माझ्या काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला असं महेंद्र दळवे नाव न घेता महेंद्र दळवे यांची तुमच्यावर काय? जाऊ देव, माझ्यावर टीका कोण काय करता. आता कोकणातला विषय परभणीत कुठं, तिकडे जाईन मी, तिकडे कोकणात बघेन माझ्यावर नाराज कोण असेल तर माझ्यावर का नाराजी आहे, कशासाठी नाराजी आहे ते बघेन ना मी. भाजप घटक पक्षांना संपवते असं अब्दुल सत्तार म्हणाले. 4 दिवसापूर्वीची ही चर्चा होती. त्याच्यानंतर अब्दुल सत्तार साहेबांची देखील भेट झालेली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की परभणीच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो सांगण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती. बाकीच्या सगळ्या विषयांवर आपण 3 वाजल्यानंतर बोलू. भाजपचे जे नगरसेवक आहेत त्यांची 11:30 वाजता बैठक होणार असल्याची माहिती मिळते शहरात. काय ते भाजपचे जे नगरसेवक आहेत बंडखोर उमेदवारांची बैठक घेणार आहेत.
नाही, याच्यामध्ये मी तेच तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची असेल, या संदर्भामध्ये एकसंघपणानं पुढे जायचा ज्यावेळी निर्णय होतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी कालपर्यंतच्या होत्या. आज त्याच्यामध्ये प्रचंड परिवर्तन झालेलं आहे. म्हणूनच सगळे आम्ही एकत्र बसलेलो आहोत. आता बांगरसाहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची रणनीती आणि एकसंघपणा आमच्या सगळ्यांमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची जर बैठक असेल तर ती महायुतीच्या दृष्टीनं सकारात्मकच होईल. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याच्यासाठी मेघनाताई इथं आहेत आणि वरपुडकर साहेब देखील इथं आहेत. जळगावमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळाला. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे सहलीवर रवाना झाल्याची माहिती आहे. आता जे मला माहितीच नाही त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो. मी माहिती घेतो जळगावची, जळगावला काय झालंय, कशा पद्धतीनं झालंय, महेंद्र दळवी साहेब काय बोलले. बघा, मी थेट जे आलो ते इथं आलो, आमच्या सगळ्या लोकांची बैठक घेतली आणि परभणीच्या संदर्भामध्ये काय निर्णय झालाय यासाठी आपण चर्चा करतो. आता जळगावमध्ये काय झालेलं आहे, जळगावमध्ये काय झालेलं नाही किंवा सिंधुदुर्ग शिवसेनेचे संकट हो, पण आता मला तुमच्याकडनं कळलं ना की जळगावमध्ये असं असं झालेलं आहे. मी तिथल्या लोकांची चर्चा करतो. पण परभणीमध्ये महायुतीचा विजय हा फार मोठ्या फरकानं होईल. धन्यवाद.